नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्याच्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. एकाच जीवनातले 3 जन्म या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. जनरली हे एक माझं स्वतःच्या जीवनाच्या बाबतीतलं एक शेअरिंग आहे. जे शेअरिंग मी माझ्या मित्रांसमोर, माझ्याकडे दाखल होणाऱ्या मित्रांसमोर नेहमी दरवेळेला शेअर करत असतो. तर प्रत्येकाला आपापल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अप्स अँड डाऊन्स येतात आणि त्या अप्स अँड डाऊन्सशी फेस करत असताना आपण प्रत्येक वेळेला त्या अप्स अँड डाऊन्सना मात करत करत आपण पुढे जात असतो. पण माझ्या वैयक्तिक जीवनामधले काही महत्त्वाचे प्रसंग जे आपल्याला आपल्यासारख्या ज्या व्यसनाधीन मित्रमंडळी आहेत त्या लोकांना काही ना काहीतरी प्रेरणादायक ठरावेत किंवा असा काही प्रेरणादायक असा प्रवास नाही आहे माझा, पण तरीसुद्धा काही गोष्टी आहेत ज्या शेअर करण्यासारख्या आहेत, ज्या तुमच्या सगळ्या लोकांपुढे मांडणं फार गरजेचं आहे. त्यानुसार मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. हा ॲक्च्युली 3 पार्टमध्ये चालणारा हा व्हिडिओ असेल, कारण की एकाच जीवनामध्ये आत्तापर्यंतचे जे काही जीवनमान मी जगलोय त्यामध्ये मी 3 वेगवेगळे जन्म अनुभवलेत. त्यामुळे 3ही जन्मांची वेगवेगळी गाथा तुमच्या पुढे सांगणार आहे आणि प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक टाइम स्पॅनमध्ये व्यसनाधीनतेचा काही ना काहीतरी एक रोल आहे. भले ते माझ्याकडनं असेल किंवा इतर ठिकाणावरनं असेल किंवा माझ्या इतर नातेवाईक मंडळींकडनं असेल किंवा आत्ताच्या कंडिशनमध्ये जर बघायला गेलं तर मी इतरांच्या व्यसनाधीनतेला हाताळतोय, त्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. तर हे 3 टप्पे माझ्या आयुष्यातले जे मी एक्सपिरियन्स केले ते एक्सपिरियन्स केलेले तुमच्या पुढे सांगण्याचा मी हा प्रयत्न करतोय. माझा जन्म 9 नोव्हेंबर 1981 साली झाला. सर्वसामान्यतः तसं पाहायला गेलं तर मध्यमवर्गीय म्हणण्यापेक्षा लोअर मिडल क्लास वर्गामध्ये माझा जन्म झाला. माझे वडील मुकुंद कंपनीमध्ये सर्व्हिसला होते आणि त्यांचं आणि माझ्या आईचं लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि त्यांचा पहिला मुलगा मी म्हणून माझ्याकडनं त्यांना खूपच अशा लाईफच्या संदर्भामधल्या अपेक्षा होत्या. पण त्या काळामध्ये आम्हाला व्यसनाधीनता किंवा म्हणजे माझ्या कुटुंबियांना मला माहीत असण्याचं तर काही कारणच नाही, पण माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये हा एक प्रकार त्यावेळेला जसं मला समजायला लागलं वयाच्या 4थ्या-5व्या वर्षी की माझे वडील रेग्युलर ड्रिंक करतायत आणि ड्रिंक केल्यामुळे कुटुंबात नेहमी काही ना काहीतरी वादविवाद आणि सतत आपल्या त्या एका टॉक्सिक एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही जगतोय आणि या सगळ्या कंडिशन्समधनं आम्हाला हळूहळू पुढे का होईना आपलं भविष्य गाठायचं आहे, अशा सगळ्या एन्व्हायरमेंटमधनं आम्ही जात होतो. आणि जसं आम्ही आत्ता इतर लोकांना नेहमी सांगतो की ते कुठलंही व्यसन असो, सुरुवात त्याची खूप हलक्या लेवलवर किंवा कमी पातळीवर किंवा एखाद्या शरीराला मानवेल या स्वरूपाची होत असते, पण ती हळूहळू त्याची इंटेन्सिटी वाढत जाते. त्याच पद्धतीने माझ्या वडिलांचंही व्यसनाधीनतेचं प्रमाण हळूहळू खूप जास्त प्रमाणात वाढत गेलं आणि ते एका अशा सर्टन स्टेजपर्यंत जाऊन पोहोचलं की त्यांना त्यांचे कुटुंबीय म्हणजे माझी आई, माझी बहीण आणि मी आम्ही तिघेही त्यांच्या जीवनासाठी शत्रू आहोत आणि त्यांना या सगळ्या गोष्टींपासून रोकथाम करणारे आहोत, म्हणजेच आम्ही त्यांच्या हिताचे नाही आहोत, या लेवलपर्यंत त्यांची सायकोलॉजी पोचलेली होती. मला चांगलं आठवतं की मी 10वीला होतो आणि 10वीला असताना म्हणजे ॲव्हरेज असा स्टुडंट होतो मी. काही अभ्यासात खूप हुशार असा काही नव्हतो. मी स्पोर्ट्समध्ये थोडाफार प्रमाणात होतं माझं, पण तरीसुद्धा मी अभ्यासात थोडंफार प्रमाणात चांगले 60-65च्या आसपास टक्केवारी आणायचो. पण 10वीचं वर्ष ज्या वेळेला सुरू झालं, 9वी-10वीचा जो पिरियड होता त्या काळामध्ये एक इन्सिडेंट असा झाला की माझ्या वडिलांची नोकरी गेली आणि नोकरी गेल्यानंतर त्यांना मिळालेले त्यांच्या PFचे किंवा जे काही त्यांच्या कामाच्या रिटायरमेंट नंतर जे पैसे मिळतात ते पूर्णपणे त्यांच्या व्यसनाधीनतेकडे हळूहळू जात होते आणि हे सगळं आम्ही आमच्या नजरेने बघत होतो. वेळी अवेळी कधी ना कधीतरी घरामध्ये काही जेवणही बनलेलं नसायचं किंवा त्या गोष्टीला विरोध असायचा की माझ्या घरामध्ये माझ्या परवानगीशिवाय काही जेवण बनवलं जाणार नाही वगैरे वगैरे. आणि तरीसुद्धा माझी आई, आम्ही आणि माझी बहीण आम्ही सगळे खूप टेन्स वातावरणामध्ये जगायचो की आत्ता या पर्टिक्युलर परिस्थितीतनं मार्ग कसा काढायचा. आपण घर तर सोडू शकत नाही, कारण का कुठे जाण्यासाठी दुसरा नातेवाईक नव्हते, कारण की नातेवाईक स्वतः माझ्या वडिलांना घाबरायचे की आम्ही जर चुकून माकून ह्यांना लपून छपून जर मदत केली तर हा आमच्याशी भांडायला येईल किंवा आमच्या सोशल फील्डमध्ये काही ना काहीतरी केओस निर्माण करेल. त्याच्यामुळे तेही अवॉइड करत होते. पण अशा भीतीच्या वातावरणामध्ये, अशा सगळ्या कंडिशन्समध्ये आम्ही
सर्व्हाइव्ह करत होतो. आणि जेव्हा 10वीचं वर्ष सुरू झालं त्यावेळेला मला चांगलं आठवतं की माझी आई मला नेहमी म्हणायची की हे तुझं खूप महत्त्वाचं वर्ष आहे आणि लवकर मोठा हो, लवकर या सगळ्या गोष्टीतनं आम्हाला सगळ्यांना तू बाहेर काढ वगैरे वगैरे. खूप असे होप्स तिचे या सगळ्या गोष्टींमध्ये होते. तर ह्या सगळ्या गोष्टी फेस करत असताना पुढे जसं जसं मी अभ्यासाला सुरुवात करायचो, सगळे म्हणजे मला इतर आजूबाजूच्या जगातल्या लोकांनी खूप त्यावेळेला मदत केली की तू घरात अभ्यास नको करू, तू आमच्या घरी येऊन बसत जा. किंवा मी ज्या ठिकाणी ट्युशनला जायचो त्या ठिकाणी मी तासनतास तिथेच बसून अभ्यास करत असायचो वगैरे वगैरे. आणि जेव्हा केव्हा घरी यायचो त्यावेळेला घरामध्ये सतत खूप जास्त केओस चाललेला असायचा. आणि तोपर्यंत जसं जसं माझं 10वीचं अर्धं वर्ष पूर्ण व्हायला आलं होतं तर तोपर्यंत त्यांचे सगळे जे प्रॉव्हिडंट फंडाचे वगैरे जे काही पैसे त्यांना मिळालेले होते ते हळूहळू संपायला लागले होते. हळू म्हणजे संपत चालले होते. मग अशा वेळेला तो व्यसनाधीनतेचा परमोच्च बिंदू ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्या व्यसन पूर्ण करण्यासाठी घरातल्या वस्तू विकायला लागतो, ती फेज सुरू झाली. आणि ती फेज जेव्हा मी एक्सपिरियन्स करत होतो त्यावेळेला मी त्यावेळेला खूप घाबरून जायचो, खूप घाबरायचो. कारण आज बाबा काय घेऊन जाणार आहेत, आज बाबा काय घरातली वस्तू विकणार आहेत, किंवा आज घरी आल्यानंतर काय नेमका तमाशा असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या केओसमध्ये आम्ही खूप बेदरलेलो असायचो, खूप घाबरलेलो असायचो. आणि समजायचं नाही की बाबा अशा स्थितीमध्ये मी अभ्यासावर लक्ष देऊ की बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ, की काय करू एक्झॅक्टली की जेणेकरून मला या गोष्टीतनं बाहेर पडता येईल, किंवा ही जी आता जी कसोटीचा काळ आहे तो कशा प्रकारे पार करता येईल. जसं जसं पुढे पुढे गेलो तसं तसं त्यांच्यातला माझ्याविषयीचा रिव्हेंजियस थॉट्स इतका शिगेला पोचला की त्यांनी माझी 10वीची पुस्तकं अक्षरशः त्या ज्याला आपण कढई नाही म्हणता येणार, पण त्याला आपण घमेलं टाईपचं जे असतं त्या घमेल्यामध्ये माझी सगळी पुस्तकं, सगळ्या अभ्यासाच्या वया वगैरे पुस्तकं त्यांनी पेटवून टाकली. आणि त्यांनी मला सांगितलं तू पास कसा होतो ते मी बघतो. आणि सगळे त्यावेळेला आजूबाजूचे म्हणायचे असा कसे काय बाप असू शकतो वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळेला व्यसनाधीनता काय असते आणि व्यसनाधीनतेमध्ये नेमकं माणूस काय कुठल्या कॅटेगरीला पोहोचतो आणि काय करू शकतो याची कुठलीही कल्पना नव्हती. त्यामुळे आम्हाला ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ फॅमिली मेंबर आम्हाला खूप सरप्राईज वाटायचं की इन बिटवीन दोज 10 इयर्स और 5 इयर्स जो काही पिरियड त्यांच्यामधला आम्ही जो बघितला सायकोलॉजिकल बदलाचा, एक प्रेम करणाऱ्या व्यक्तीपासून तो अशा लेवलपर्यंत की आता यांना जगूच द्यायचं नाहीये या लेवलपर्यंत ती परिस्थिती त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. शेवटी जसं मी सांगितलं की माझी अभ्यासाची पुस्तकं किंवा जे काही माझे नोट्स होत्या परीक्षेसाठीच्या त्या सगळ्या त्यांनी जाळून टाकल्या. आणि त्या जाळून टाकल्यानंतर मी एकदम माझं सगळं विश्व जे आहे ते एकदम एका बाजूला येऊन कोलॅप्स होण्याच्या स्थितीमध्ये आलं की आता काय करायचंय. मग त्यावेळेला मी ज्यांच्याकडे ट्युशनला जायचो, काकू आम्ही त्यांना म्हणायचो, त्या काकूंकडे मी जाऊन तरी सुद्धा अभ्यास केला, तरी सुद्धा सगळ्या गोष्टी केल्या. आणि ते करत असताना मला असं वाटत होतं सगळ्यांचंच, म्हणजे माझ्या आईचं, माझ्या बहिणीचं किंवा इतर सगळ्या नातेवाईकांचं, की हे वर्ष जर ह्याने व्यवस्थित पार पडलं तर कदाचित काहीतरी वेगळा असं काहीतरी त्याच्या आयुष्याला टर्न मिळेल वगैरे वगैरे. तर त्यामुळे त्या जिद्दीने मी रात्रीची वेळ दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून आपलं अभ्यास पूर्ण केला. आणि शाळेतल्या मित्रांनीही त्यावेळेला खूप मदत केली की समीप तुझ्यावर जे काही सध्या चालू आहे, सध्या तुझी जी परिस्थिती आहे ती आम्हाला समजते, पण आम्ही सुद्धा हातबल आहोत, आम्ही काही करू शकत नाही अशा स्थितीमध्ये. पण समहाऊ मी 10वीची परीक्षा दिली. 10वीची परीक्षा दिल्यानंतर जेव्हा मी रिझल्ट घेऊन घरी आलो त्यावेळेला काहीतरी 62-63% मार्क मिळाले होते. त्यावेळेला ओव्हरऑल सगळ्या लोकांनी सुद्धा ही गोष्ट सांगितली होती की हा कदाचित जर त्यावेळेला चांगलं एन्व्हायरमेंट मिळालं असतं त्याला तर कदाचित अजून चांगले ॲटलिस्ट 5-6% तरी जास्त पर्सेंटेज मार्क मिळाले असते. आणि हळूहळू मग पुढे तो एक छान दिवस होता जो ज्याच्यामध्ये 10वीचे परीक्षा पास झाली वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू दिवस पुढे जायला लागले. कॉलेज मी सुरू केलं. कॉलेजला जायला लागल्यानंतर मग तो जो त्या दिवसापर्यंतचा जो कौटुंबिक त्रास होता तो हळूहळू इतका शिगेला जाऊन पोचला की त्यांनी आमचं राहतं घर सुद्धा विकायला काढलं. राहतं घर विकायला काढल्यानंतर तो एक असा दिवस होता ज्या दिवसाला आम्ही स्वप्नामध्ये विचार करत होतो कधी की असा कधी ना कधीतरी दिवस येईल ज्या वेळेला
आपल्या डोक्यावर छत नसेल, आपण पूर्णपणे रस्त्यावर असू आणि तो एक्झॅक्टली दिवस आलेला होता आमच्या समोर की आता नेमकं काय करायचंय. तर समहाऊ आईनी इकडे तिकडे चौकशी करून इकडे तिकडे सगळ्या गोष्टी बघून वडिलांना त्यांचे जागेचे पैसे मिळाले. ते एका सेपरेट लाईफमध्ये, सेपरेट सायकोलॉजीमध्ये ते जगत होते आणि त्यावेळेला आम्ही आमच्या लाईफचं पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्यासाठी माझ्या आईनी एका महिलाश्रमात माझ्या बहिणीसह राहण्याचा निर्णय केला आणि माझी त्यावेळेला सोय एका कॉट बेसिसवर, जसं पेईंग गेस्ट टाईपचं जे असतं त्या ठिकाणी माझी सोय केली. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती ना की ना शिक्षण आहे, ना काही जॉब आहे, ना काही इन्कम आहे, ना काही रोजगार आहे. अशा स्थितीमध्ये प्रत्येक दिवशी मी आईला जाऊन भेटायचो. आईनी त्यावेळेला नुकतंच असं कुठेतरी एका ठिकाणी वडापावच्या स्नॅक्स कॉर्नरमध्ये एक डेली वेजेसवर काम करायला सुरुवात केली होती. त्याच्या येताना ती तिकडनं काही ना काहीतरी वडापाव किंवा भजी वगैरे असं काही ना काहीतरी घेऊन यायची, ज्याच्यातनं आम्ही उदरनिर्वाह चालवायचो. आणि हे जवळपास बरेच दिवस म्हणजे 6-1 महिने चाललं. पण त्याच्यानंतर माझ्यामध्ये थोडेफार एक सायकोलॉजिकल बदल व्हायला लागले की माझी आई नेहमी मला म्हणते की लवकर मोठा हो, लवकर मोठा हो. आणि मी 10वीच्या परीक्षेपर्यंत किंवा पुढे कॉलेजला जाईपर्यंत तो पराकोटीने प्रयत्न केला की लवकर मोठा होण्याचा. तर मला त्यावेळेला ही गोष्ट समजत नव्हती की मोठा होणं म्हणजे नेमकं काय करायचं. नेमकं फिजिकली मोठं व्हायचंय, वयाने मोठं व्हायचंय, पैशाने मोठं व्हायचंय का व्यक्तिमत्वाने मोठं व्हायचं. आय डोंट नो. मला त्यावेळेला काहीच सुचत नव्हतं. ही सगळी परिस्थिती आमच्यावर पैशांमुळे उद्भवलेली आहे, ही गोष्ट त्यावेळेला समजत होती. त्यामुळे मी पैशाच्या मागे लागायचा निर्णय घेतला. तर एका ठिकाणी चायनीजच्या हातगाड्या त्यावेळेला मुंबईमध्ये लागायच्या. त्या चायनीजच्या हातगाडीवर लोकांच्या प्लेट्स धुण्याचं किंवा जो काही हेल्पर टाईपचं ज्याला आपण म्हणतो की जा हे चिकन घेऊन ये, हे घेऊन ये, ते घेऊन ये, अशा प्रकारचं मी काम करायला सुरुवात केली. त्याच्यातनं त्यावेळेला मला वाटतं 20 रुपये रोज असं काहीतरी मिळायचं. त्याच्यातनं जेवण खाण वगैरे चालायचं. पण मी त्या 20 रुपयातनं चायनीजच्या गाड्यावर जेवण खाण तर चालू होतं माझं, पण सेव्हिंग होत नव्हती. म्हणजे 20 रुपयातले 10 रुपये सेव्ह करायचो. असं करत करत 200, 300, 400 रुपये जमा झाले की एक दिवस काही ना काहीतरी माझी चप्पल नसायची किंवा कपडे नसायचे किंवा काही नसायचं, ते पैसे त्याच्यात चालले होते. सो पुढचा 6 महिने मी अशाच पद्धतीने प्रयत्न केला. मग नंतर लक्षात आलं की त्या पेईंग गेस्ट म्हणून मी म्हणजे जिथे कॉट बेसिसवर मी जिथे राहतोय त्याचे पैसे मला द्यायला जमत नाहीयेत किंवा माझ्या आईला द्यायला जमत नाहीयेत. आणि मला तो भार माझ्या आईवर टाकावा किंवा त्या भाराच्या वजनामुळे माझ्या बहिणीकडे दुर्लक्ष व्हावं असं मला वाटत नव्हतं. म्हणून मी एक निर्णय केला. काही न सांगता, आईला न सांगता ती कॉट बेसिसची जागा सोडली आणि डोंबिवली स्टेशनवर येऊन राहायला सुरुवात केली. डोंबिवली स्टेशनवर राहायला सुरुवात केली. त्यावेळेला आय इंट्रोड्यूस टू अ न्यू वर्ल्ड. म्हणजे एका नवीन जगाशी माझा सामना झाला, ज्या ठिकाणी प्रत्येक माणूस सर्व्हायव्हल मोडवर जगत होता. प्रत्येक माणूस काही ना काहीतरी सर्व्हाइव्ह करण्याच्या दृष्टीने जगत होता. प्रत्येक माणूस सर्व्हाइव्ह करण्याच्या दृष्टीने जगत होता. आणि त्या जगण्यामध्ये असं असायचं ना, म्हणजे काही उदाहरण म्हणून सांगतो की काही गजरेवाले आहेत किंवा काही बूट पॉलिशवाले आहेत किंवा काही पेपरचे स्टॉल लावणारे आहेत. रोज त्यांना काही ना काहीतरी काम करावं लागायचं. रोज त्या कामातनं त्यांना जे पैसे मिळायचे त्यातनं त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. आणि रोज त्या तिकीट ऑफिसमध्ये किंवा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 त्याच्यावर ते दिवस काढायचं. असं त्याचं जीवनमान चाललं होतं. आणि मी ते बघत होतो. मी त्यावेळेला चायनीजची गाडीवर काम करून जेव्हा परत तिथे झोपायला यायचो त्यावेळेला ते नेहमी आता बोलाचालीमध्ये काही ओळखी झाल्या. ओळखी झाल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की मला त्यावेळेला हे कळत नव्हतं की आपल्याला येणारे टेन्शन्स, आपल्याला येणाऱ्या गोष्टी आपण मॅनेज कसा करायचं किंवा आपण आलेली परिस्थितीला सामना करत एक एक दिवस तर पुढे जातोय, पण त्या परिस्थितीतनं पुढे काय होणार आहे किंवा माझ्या मनाला आनंद कसा मिळणार आहे. त्यावेळेला थोडी संगत माझी फार वेगळ्या ट्रॅकवर निघून गेली की जे
त्या बूट पॉलिश करणारे लोक किंवा जे काही ते वाईट होते अशातला भाग नाही, पण त्यांचा एक जीवनशैली होती. त्या जीवनशैलीच्या आधारावरच माझीही जीवनशैली त्यांच्याबरोबर कधी अटॅच झाली आणि कधी मी त्या व्यसनाला इंट्रोडक्शन माझं झालं आणि मी कधी एकदा त्या गोष्टी स्वतः कन्झ्युम करायला लागलो, ज्या कन्झम्पशनमुळे माझं पूर्ण कुटुंब, माझी आई, माझी बहीण, मी, माझे वडील हे सगळे एकदम वाईट अवस्थेमध्ये जेव्हा गेलेलो होतो, त्या व्यसनामुळे मध्ये माझाही प्रवेश झाला. आणि माझा प्रवेश झाला तो राईट फ्रॉम बिगिनिंग. माझ्यामध्ये खूप असे आतमधल्या आतमध्ये रिव्हेंजेस थॉट्स होते माझ्या लाईफच्या संदर्भात. माझ्याबरोबर जे काही घडतं, जे काही फेल्युअर्स, जे काही गोष्टी घडत आहेत त्याच्या संदर्भात खूप रिव्हेंजियस थॉट्स होते. त्याच्यामुळे मी जे काही व्यसन करायचो ते एकतर मला अपुरं पडायचं आणि ते अपुरं पडत असताना मला खूप अशी चिडचिड, खूप असा राग कुठे ना कुठेतरी व्यक्त व्हायचा. आणि मग अशा तरुण मुलगा आहे, राग अनावर आहे आणि त्याचा फायदा कशा प्रकारे करून घेता येतील अशा प्रकारची एक लॉबी काम करत असते समाजामध्ये. तर त्या लॉबीनी त्यावेळेला मला पिक केलं आणि मला वाटतं डोंबिवलीमध्ये त्यावेळेला एकच थिएटर होतं, टिळक, आणि 2 नवीन थिएटर बांधली जात होती, मधुबन आणि पूजा. त्या थिएटरमध्ये तिकीट ब्लॅक करणाऱ्या टोळीमध्ये माझा समावेश झाला. तिथे मला लक्षात आलं की फास्ट इन्कम सुद्धा काही ठिकाणी पॉसिबल आहे. मग तो पुन्हा माझ्या डोक्यामध्ये जे वाक्य मला माझ्या आईने सांगितलं होतं की लवकर मोठा हो. सो आय थॉट दॅट टाइम की बाबा दिस इज द थिंग आय मस्ट फॉलो. ही गोष्ट मी करायला पाहिजे, कारण का ह्याच्यातनंच माझं पटापट पैसे मिळवणं, पटापट घर बनवणं, पटापट पुन्हा एकदा आईला आणि बहिणीला माझ्या घरामध्ये घेऊन येणं हे पॉसिबल होईल. करता 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 तिकीट ब्लॅक, मग पहिले दारूचं व्यसन, मग चरस गांजाचं व्यसन, मग ड्रग्सचं व्यसन, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये करता 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 फायनान्शियल ज्या गोष्टींच्या बाबतीत स्ट्रेस, हे सगळं जे चालू होतं करता करता हळूहळू का होईना पण माझ्यामध्ये क्रिमिनल माइंडसेट डेव्हलप व्हायला लागला. क्रिमिनल मेंटॅलिटीच्या लोकांमध्ये राहणं थोडं जास्त वाढायला लागलं. आणि हे करता करता हळूहळू जे म्हणजे म्हणतात की आपण कितीही वाईट कामं करत असलो तरी त्याचा एक ना एक दिवस काही ना काहीतरी त्याची शेवट असतोच. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मग त्याच्यानंतर मला जेलमध्येही जावं लागलं. जेलमधनं मी बाहेर आल्यानंतर परत तीच गोष्ट, परत त्याच गोष्टी, परत तेच व्यसन, परत त्याच सगळ्या गोष्टी, आणि नेव्हर एंडिंग स्टोरी. म्हणजे मी माझ्या वयाच्या त्या पर्टिक्युलर 2-3 वर्षामध्ये मला आठवत नाही की मी शांतपणे झोपलो असेल. मला असं आठवत नाही की माझ्याकडे एखादी जागा आहे ज्या ठिकाणी मी स्वतःचं शांतपणे जेवून वगैरे शांतपणे एका फॅमिलीबरोबर झोपेन, असं कधीच झालं नाही. त्यावेळेलाही घर नव्हतं, त्यावेळेला स्टेशन होतं, पण त्यावेळेला स्टेशनवर झोपण्याला पण लोकांनी मनाई केलं, म्हणजे पोलिसांनी मनाई केली होती. त्यामुळे रात्री 11:30ला आय थिंक 11:30ला कर्जतला जाणारी एक ट्रेन निघायची. त्या ट्रेनमध्ये मी चढायचो. एका कल्याणी येईपर्यंत ट्रेन रिकामी झालेली असायची. मी त्या बाकड्यावर झोपायचो. ती गाडी कर्जतला जाऊन कर्जतच्या लोको शेडमध्ये ती गाडी जायची आणि तीच गाडी पहिली गाडी म्हणून मुंबईकडे रवाना व्हायची सकाळी 3च्या सुमारास. मग ती गाडी मुंबई CSTला जाऊन परत डोंबिवलीला येईपर्यंत सकाळी 7:30 वाजलेले असायचे. मग जर जाग आली 7:30 वाजेपर्यंत तर ठीक आहे, तोपर्यंत मी परत डोंबिवलीला उतरायचो. आणि म्हणजे हे असं काहीतरी विचित्र लाईफ सगळं चाललेलं होतं. आणि खूप वर्स्ट परिस्थिती होती. म्हणजे मी आय कांट एक्सप्लेन की एक्झॅक्टली काय परिस्थितीतनं मी त्यावेळेला सर्व्हाइव्ह केलेलं आहे किंवा त्या परिस्थितीतनं जे मध्ये मध्ये आईशी माझी भेट व्हायची. आई मला नेहमी सांगायची की समीप, हे दिस इज नॉट द वे, हा रस्ता बरोबर नाहीये, तुला परत माघारी यावं लागेल. तो समीप कुठे गेला जो ज्याच्यामध्ये आम्ही खूप होप्स ठेवले होते की हा आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवेल, आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी बनवून दाखवेल, तो समीप कुठे गेला. पण
आय डोंट नो, त्यावेळेला माझ्याकडे उत्तरं नव्हती आणि मी त्या नशेमध्ये एवढा वाहवत गेलो होतो की काही समजत. तर डोंबिवली वेस्टमधल्या एका माणसाने मला बोलवलं आणि मला विचारलं की सुबोध नागवेकरांचा मुलगा तूच का, समीप नागवेकर? मी म्हटलं हो. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं वडील खूप सिरियस कंडिशनमध्ये आहेत, तर तुम्ही नक्कीच त्यांना बघितलं पाहिजे. म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो. त्यावेळेला बघितलं की खूप खूप लास्ट स्टेजमध्ये होते, कॉन्शियस होते. त्यांनी मला जवळ बोलवून घेतलं आणि माझ्या मांडीवर त्यांनी डोकं ठेवलं आणि माझ्या मानेवरनं डोक्यावरनं असा हात फिरवला. त्यांनी त्यावेळेला सांगितलं की खूप चुका झाल्या माझ्या आयुष्यामधनं, मी खूप चुकलो. तुझ्या आयुष्याची ही वाताहत होण्यासाठी मी जबाबदार आहे, मला माफ कर. पण त्यावेळेला मला काय रिॲक्ट करावं मला काही समजलंच नाही, काही कळलंच नाही. कारण का त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊन काय उपयोग आहे? म्हणजे मला आजही तो क्षण आठवल्यानंतर हेल्पलेस असं फील होतो की म्हणजे त्यांनी सगळ्या चुका, सगळ्या गोष्टी, जे काही रॉंग डुईंग्स आहेत ते त्यांनी एक्सेप्ट केले, पण अशा वेळेला एक्सेप्ट केले ज्या वेळेला मी त्यांना वाचवू शकत नव्हतो. मी तरीसुद्धा नाही, माझ्या वडिलांना वाचवायचं आहे म्हणून मी इकडनं तिकडे तिकडनं इकडे. पण तोपर्यंत डॉक्टरांनी ज्या ठिकाणी हॉस्पिटलला मी घेऊन जात होतो त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती की आपले प्रयत्न व्यर्थ आहेत, काही दिवसच आहेत त्यांच्याकडे. वडील एक्सपायर झाले त्यावेळेला. मग मी पुन्हा कोड्यात पडलो की का चाललंय हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे एक कम्प्लिटली शत्रुत्व पत्करलेला माणूस शेवटच्या क्षणी जाताना मला हे सांगतोय की माझं चुकलंय, मी तुझ्या आयुष्याची वाताहत केली. पण ऑलरेडी माझी वाताहत सुरू झालेली होती. म्हणजे स्पिरिच्युअली, माणुसकीच्या दृष्टीने, या सगळ्या गोष्टींनी माझी सगळी वाताहत ऑलरेडी सुरू झालेली होती. त्याला मी काही केलं थांबवू शकत नव्हतो. बिकॉज त्यावेळेला माझी ड्रायव्हिंग, जे काही चाललं होतं माझ्या आयुष्याचं, ते सगळं व्यसनाधीनतेमध्ये चाललं होतं. आणि करत करत एक दिवस असा आला की मला असं वाटतं की त्या गोष्टीला कुठे ना कुठेतरी देवाला सुद्धा पाझर फुटला की ते आयुष्य जगलेला जो समीप आहे त्याचा जर नवीन जन्म जर करायचा असेल तर त्यावेळेला तो समीप तिथे मरणं फार गरजेचं होतं. आणि तसंच झालं. त्यावेळेला काही घटनाक्रम अशा घडत गेल्या विदिन अ टाइम फ्रेम ऑफ 1 मंथ की माझा एक मित्र होता, त्या मित्राबरोबर मी रेल्वे लाईन क्रॉस करत होतो आणि रेल्वे लाईन क्रॉस करत असताना मी रेल्वे लाईन क्रॉस केली आणि त्या मित्राला त्या ट्रेनने उडवलं आणि त्याचे तुकडे झाले. तर मी योगायोगाने मला माहिती होतं की त्याचं घर कुठे. मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरच्यांना सांगितलं की असं असं त्याचं झालेलं आहे आणि आपण त्याचा अंतिम क्रियाविधी करूया. तर त्यावेळेला फॅमिली मेंबर रिफ्यूज्ड. आम्हाला त्या माणसाशी काही घेणं देणं नाही, आम्हाला त्या माणसाला बघायचं पण नाही. एक माझ्या वडील जेव्हा एक्सपायर झाले त्यावेळेला मी एकदा शॉकमध्ये गेलो होतो की आत्ता एवढा सगळा लास्ट स्टेजमध्ये असताना हे सगळं रिअलायझेशन का. आणि दुसरं शॉक मला त्यावेळेला बसला की आपल्या घरातला एक माणूस दुर्घटनाच्या परिस्थितीमध्ये एक्सपायर होतोय, पण त्याच्यामुळे झालेला त्रास इतका इंटेन्स आहे की त्याची बॉडीसुद्धा बघायची नाही. मग मी विचार करायला लागलो, अरे यार, मी जे लाईफ जगतोय त्या लाईफचं पुढे काय होणार आहे. म्हणजे माझी जेव्हा वाईट परिस्थिती असेल त्यावेळेला एक्झॅक्टली काय होणार आहे. मला कोणी बघायला येणार आहे, मला माझे उपचार करण्यासाठी तरी कोणी येणार आहे. कारण का आय नो समवेअर डाऊन माय हार्ट की कधी ना कधीतरी मी जे काही करतोय त्याचा माझ्या शरीरावर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होणार आहे. आणि कारण की जे मी वडिलांच्या बाबतीत बघितलेलं होतं आणि तसं नाही तर कमीत कमी ॲक्सिडेंटही बघितला होता की असंही होऊ शकतं. सो मला असं नको होतं. नाही यार, ते ज्याला म्हणतात ना की थोडं आतमधनं जागरूकता यायला सुरुवात झाली होती की नाही यार. पण तरीसुद्धा मला तिकडनं कुठलाही सोर्स असा त्यावेळेला मिळत नव्हता की मी तिकडनं बाहेर पडावं. तिकडनं बाहेर पडून
कुठेतरी नवीन आयुष्याला सुरुवात करावी असं काही मिळत नव्हतं. मग तो डिवाइन दिवस उजाडला 30 जून 2006. त्यावेळेला पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठांशी बोलून वगैरे सगळ्या गोष्टी करून, आय डोंट नो हाऊ इट हॅपन, वाय इट हॅपन, बट दे टोल्ड मी की बाबा तुला इथे जर जगायचं असेल तर तुला ठाणा, मुंबई आणि रायगड हे 3 जिल्हे सोडून तुला कुठल्या ना कुठल्या तरी जागी जावं लागेल, ज्या ठिकाणी तुझ्या आयुष्याची सुरुवात करू शकतो. आय वॉज कम्प्लिटली ब्लँक की पुन्हा हे का होतंय. मला आहे त्या ठिकाणी जे काही मला मिळत होतं तेही मिळणार नाही. मग आता मी करायचं आहे काय. तर त्याच्या अगोदर 3 वर्षाआधी मला माझ्या आत्यांनी मुक्तांगण नावाच्या एका संस्थेमध्ये व्यसनमुक्ती उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यावेळेला मला अजिबात, आय एम टोटली अनअवेअर की मी त्यांचं नाव घेतोय, हे बरोबर घेतोय की नाही घेतोय हे त्यावेळेला मला समजत नव्हतं. पण आय टोल्ड दॅट की पुण्यामध्ये एक अशी संस्था आहे ज्या ठिकाणी मी 3 वर्षापूर्वी ॲज अ पेशंट म्हणून ॲडमिट होतो. आय डोंट नो ते मला ठेवून घेतील की नाही, पण दॅट्स व्हॉट द प्लेस आय नो, या 3 जागा सोडून. आणि त्यांनी मग ठरवलं, त्यांनी तो कागद बनवला, सगळ्या गोष्टी केल्या. आय थिंक माझ्या पहिल्या जन्माचा शेवट तिथे झाला. त्यानंतर 30 जूनला जो नवीन जन्म झाला तो मी तुम्हाला पुढच्या भागात सविस्तररित्या सांगेन. काही मागच्या गोष्टी ज्या राहिल्या आहेत त्यासुद्धा पुढच्या भागात कंटिन्यू करेन. पण तुर्तास आत्ता हा पहिला जन्म जो मी माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स केला, नंतर त्या जे काही लाईफ जगलो त्याला कसं 180 डिग्रीमध्ये, म्हणजे जे काही लाईफ आधी जगलोय, इट वॉज ऑन अ डिफरंट लेवल. ती काहीतरी वेगळीच लेवल होती की नव्हती ते पण मला माहीत नाही, पण इट वॉज ऑन अनदर लेवल. आणि त्याच्यानंतर जो जन्म झाला, जे काही सराउंडिंग्स मिळाले, त्यानंतरचं जे लाईफ मी जगलो, इट वॉज ऑन अ बेटर अँड डिफरंट लेवल, कम्प्लिटली 180 डिग्रीज. सो मे बी तुम्हाला पुढचा भाग ऐकायला आवडेल. तुर्तास तोपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत हे सहनशक्तीने ऐकून घेतलं माझ्याकडनं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू पुन्हा एकदा.